किसानों के लिए घोषित पैकेज के ऐलान के बाद सरकार और विपक्ष ने अपने अपने तर्कों के साथ एक दूसरे पर आरोप प्रत्यारोप लगाया। सीएम द्वारा घोषित किए गए पैकेज के संबंध में राज्य के पूर्व गृह मंत्री और शरद पवार गुट के विधायक अनिल देशमुख ने मदद के नाम पर गुमराह किए जाने का आरोप लगाया। पवार ने कहा कि हमारी सरकार की मदद इस मदद से अधिक थी। सरकार ने सिर्फ धान के लिए मदद जारी की है, जबकि इसमें सोयाबीन और कपास का जिक्र तक नहीं है। त्याच्यामुळे कोणतीही मदत या विदर्भातील शेतकऱ्यांना या सरकारने केली नाही। त्याच्यामुळे आम्ही सर्वांनी सभात्याग केलेला आहे। राज्य सरकारचा निषेध करून आम्ही सर्वांनी सभात्याग केलेला आहे। अजून सुद्धा 2 दिवस आहेत। मुख्यमंत्र्यांनी कापसाच्या बाबतीत आणि सोयाबीनच्या बाबतीत अजूनही विचार करून राज्य शासनाच्या माध्यमातून या शेतकऱ्यांना मदत दिली पाहिजे, अशी आमची मागणी आहे। वहीं सरकार में शामिल आशीष जायसवाल ने सरकार के निर्णय का स्वागत किया और धान उत्पादक और किसानों के लिए जो राशि घोषित की गई है उसे ऐतिहासिक करार दिया है। आम्ही माननीय मुख्यमंत्री महोदयांना धान उत्पादक शेतकऱ्यांच्या शेतामध्ये घेऊन गेलो होतो आणि त्यांनी पुरेपूर नुकसानीची पाहणी केली होती, ज्याचा उल्लेख त्यांनी या ठिकाणी केला। तो नुकसान भरपाई सोबत धानाच्या बोनसमध्ये देखील वाढ केलेली आहे आणि 15,000चा बोनस आता 20,000 केलेला आहे आणि प्रति शेतकऱ्याला 40,000 रुपये बोनस मिळणार आहे। हे ऐतिहासिक घटना आहे। विदर्भाच्या धान उत्पादक शेतकऱ्यांना कधीही इतक्या मोठ्या प्रमाणात मदत मिळाली नाही। एका शेतकऱ्याला 40 हेक्टरपर्यंत बोनस देणं हे खूप मोठा निर्णय आहे आणि नुकसान भरपाई सोबत बोनसचा निर्णय या ठिकाणी झालेला आहे। त्यामुळे शासनाचे सर्व आम्ही शेतकऱ्यांच्या प्रतिनिधी म्हणून शासनाचे आभार मानतो। जायसवाल के साथ धान उत्पादक वाले क्षेत्रों के विधायकों ने भी सरकार द्वारा घोषित की गई राशि का स्वागत किया है। ते आपल्या सन्माननीय मुख्यमंत्री महोदय आपले एकनाथजी शिंदे आणि उपमुख्यमंत्री महोदय आपले देवेंद्रजी फडणवीस साहेब, अजित पवार साहेब यांचे मी खूप खूप आभार व्यक्त करतो की त्यांनी जे आपली कोरडवाहू जी जमीन आहे त्याच्या नुकसानी करता 13,600 रुपये प्रति हेक्टर प्रमाणे आणि 3 हेक्टरच्या मर्यादापर्यंत आणि जे वलिताखाली जी जमीन आहे ज्याला आपण बागायती म्हणतो त्याच्याकरता 27,000 रुपये प्रति हेक्टर प्रमाणे 3 हेक्टरपर्यंतची मर्यादापर्यंत मदत करण्याची घोषणा या ठिकाणी केलेली आहे। वहीं राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी शरद पवार गुट के वरिष्ठ विधायक जयंत पाटिल ने सीएम के मदद भाषण को पिछले वर्ष का रटा रटाया भाषण करार दिया। सरकार ऐतिहासिक आहे, असे दावे प्रचंड मोठ्या प्रमाणात करायचे, लोकांना प्रभावाखाली ठेवायचं, प्रत्यक्ष ग्राउंड रियालिटी शून्य। आमची मागणी होती आता 25% अग्रिम देण्याची घोषणा याच कृषी मंत्री महोदयांनी दिवाळीच्या आधी केलेली होती। मी सभागृहात भाषण केल्यानंतर आमच्या भागातल्या लोकांच्या नावाने म्हणजे ज्यांना 900 रुपये 700 रुपये मिळालेले आणि ज्यांना 3,000 रुपये मिळणं अभिप्रेत होतं त्यांच्या नावाने उरलेले पैसे त्यानंतर वर्ग करण्यात आले। त्यामुळं घोषणा मोठ्या करायच्या पण शेतकऱ्याच्या पदरात काही पडत नाही। आजही विमा कंपन्यांच्या बाबतीत आम्ही काय निर्णय घेणार याविषयी मुख्यमंत्र्यांच्या भाषणात कोणत्याही प्रकारे विमा कंपन्यांनी नुकसान जो शेतकऱ्यांना झाले ते पूर्णपणाने भरून दिलं पाहिजे। ज्या ज्या भागात झाले त्या भागात त्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी कोणता चकार शब्द काढला नाही। सीएम के भाषण के बाद राज्य के कृषि मंत्री धनंजय मुंडे भी सामने आए और उन्होंने सरकार द्वारा घोषित की गई मदद की खूबियां बताई और सरकार की पीठ थपथपाई। पण ही मदत 3 हेक्टर पर्यंत दिली जाणार आहे म्हणून माननीय मुख्यमंत्र्यांचे जिरायतीमधील सर्व पिकांसाठी घेतलेल्या 13,600 कोटी रुपयाच्या मदतीसाठी बागायतदारीसाठी 27,000 आणि बहुवार्षिक पिकासाठी 36,000 प्रति हेक्टर बहुवार्षिक पिकासाठी आणि इतरसाठी 3 हेक्टर या निर्णयाबद्दल मी त्यांचे मनापासून आभार मानतो आणि अभिनंदन करतो। सरकार ने जो फैसला लिया है वो धान उत्पादक किसानों के लिए फायदेमंद बताया जा रहा है, लेकिन इसका जमीनी असर कितना होगा ये समय आने पर पता चलेगा।